गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं थोड्या वेळापूर्वी कॅप राऊंड 1 जो आहे ना आपला ग्रुप बीचा म्हणजेच BMS BHMS आणि BOMS कोर्सचा, तर त्याचं कॅप राऊंड 1चं सीट मॅट्रिक्स जे आहे ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलेलं आहे। जर आपण सीट मॅट्रिक्सला थोडं व्यवस्थित रीड केलं ना तर आपल्या लक्षात एक गोष्ट येईल की काही यूट्यूबर लोक बोलत होते की कॅप राऊंड 1मध्ये किंवा मग यावर्षी BMSचे नवीन काही कॉलेज ॲड होतील, पण जर आपण सीट मॅट्रिक्सला थोडं व्यवस्थित रीड केलं तर आपल्याला असं दिसून येत आहे की जे काय लास्ट इयरला 22 गव्हर्नमेंट BMS कॉलेज होते ना, तर त्यापैकी यावर्षी 20च गव्हर्नमेंट BMS कॉलेजला जे आहे ती परमिशन भेटली आहे कॅप राऊंड 1साठी। त्याचबरोबर जे काय आपले 104च्या आसपास प्रायव्हेट BMS कॉलेज होते ना, त्यापैकी 97 कॉलेजला जे आहे ते कॅप राऊंड 1मध्ये परमिशन भेटलेले आहे। आणि अशाच प्रकारे जर आपण BHMS कॉलेजचा विचार केला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंटचा ना, तर तिथं पण 10 ते 12 कॉलेजला जे आहे ते अजून कुठल्याही प्रकारे कॅप राऊंड 1मध्ये परवानगी मिळालेली नाही आहे। त्याच्यामुळे यावर्षीचा जो कट ऑफ आहे BMS BHMSचा तो लास्ट इयरपेक्षा हाय राहू शकतो, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे आणि त्यानुसार तुम्हाला जे आहे ती चॉईस फिलिंग करणं आहे। त्यानंतर जर आपण विचार केला की कॉलेज वाईज सीट कशा चेक करणार आहे, तर तुम्हाला नंबर 1ला या ठिकाणी आर्य पोद्दार BMS कॉलेज दिसतं मुंबईचं, ज्याच्यामध्ये की आपण इंटेक कॅपॅसिटीचा विचार केला तर 125 सीट तुम्हाला टोटल बघायला भेटतील। ऑल इंडिया कोट्याचा विचार केला तर 19 जागा तुम्हाला बघायला भेटतील, म्हणजेच 125 पैकी 19 जागा ज्या आहेत त्या तुमच्या AA-CCC मार्फत भरल्या जातील आणि बाकी उरलेल्या जागा ज्या आहेत त्या तुमच्या स्टेट काउन्सिलिंगमधून भरल्या जातील। त्यापैकी GOI मधून तुमच्या 3 जागा या कॉलेजच्या फिल केल्या जातील आणि बाकीच्या जागा आहेत उरलेल्या त्या तुमच्या कॅटेगरी वाईज भरल्या जातील। जर तुम्हाला कॅटेगरी वाईज चेक करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या खाली ज्या सीट दिल्या ना त्या बघणं पडेल, जसं की SC कॅटेगरीमधून जनरलमधून 9 जागा आहे, वुमनमधून 4 जागा आहे। आता त्या कॅटेगरीमधून जनरल कोटा काय राहतो, तर त्या कॅटेगरीचा मुलगा असो मुलगी असो ज्यांचा स्कोर जास्त असेल त्याला त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट केलं जातं आणि त्या कॅटेगरीमधून जो वुमन कोटा राहतो ना त्या ठिकाणी फक्त त्या कॅटेगरीच्या मुलीलाच सीट अलॉटमेंट केलं जातं, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। तर SC कॅटेगरीसाठी जनरलमधून 9 जागा आहे, वुमनमधून 4 जागा आहे, ऑर्फन अनाथ मुलांसाठी असतं, फिजिकल हँडिकॅप PWD मुलांसाठी असतं, ही गोष्ट लक्षात ठेवणं आहे। ST कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 4 जागा जनरलच्या आहे, 2 जागा वुमनच्या आहे आणि 1 जागा फिजिकल हँडिकॅपची तुम्हाला बघायला भेटते। तसंच तुम्ही आपापल्या कॅटेगरीच्या या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकतात। फक्त या ठिकाणी जे काय टोटल सीट आहेत ना ह्या 34 आणि 16 आहेत तो टोटल रिझर्व्ह कॅटेगरीच्या मिळून आहेत, SC कॅटेगरीपासून OBC कॅटेगरीपर्यंत, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। त्यानंतर जर आपण स्टेट मधून टोटल जागा बघितल्या कॅटेगरी वाईज तर 97 जागा तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील आणि ऑदर रिझर्वेशनचा विचार केला जसं डिफेन्स 1 डिफेन्स 2 डिफेन्स 3च्या तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या सीट चेक करू शकताय। तर 6 जागा ज्या आहेत त्या तुमच्या ऑदर रिझर्वेशनमधून भरल्या जातात आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारे IQ कोटा नसतो, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। तर या कॉलेजच्या टोटल जागा 103 जागा ज्या आहेत ते तुमच्या स्टेट काउन्सिलिंगमधून कॅप राऊंड 1मध्ये भरल्या जातील आणि बाकी ज्या सीट आहेत त्याच्यातल्या 15% सीट तुमच्या AA-CCC मार्फत भरल्या जातील आणि ज्या काय 3 जागा आहेत त्या तुमच्या GOI कोट्यामार्फत भरल्या जातात, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। आता हे 2 नंबरचं जे कॉलेज आहे ना ते तुम्हाला मायनॉरिटीचं कॉलेज बघायला मिळतं। टोटल 50 सीटची इंटेक कॅपॅसिटी, स्टेट काउन्सिलिंगमधून 85% जागा भरल्या जातील, 8 जागा तुमच्या ज्या आहेत त्या ठिकाणी ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातात, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। इथं रिझर्व्ह कॅटेगरीसाठी कुठलीही जागा दिसत नाही, त्याचा एकच रिझन आहे की हे कॉलेज मायनॉरिटीमध्ये येतं। सगळ्यात अगोदर मायनॉरिटीच्या मुलांना ॲडमिशन दिलं जातं, मग ते क्वालिफाय जरी असतील तरी सीट त्यांनाच दिली जाणार आहे। तुम्ही किती जरी चांगला स्कोर केला असेल तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे ते ॲडमिशन दिलं जात नाहीये। जर त्यांना स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत कोणीही मायनॉरिटीचा विद्यार्थी मिळत नाहीये तर त्या कंडिशनमध्ये उरलेल्या जागा ज्या आहेत त्या जनरल कॅटेगरीच्या मुलांना अलॉटमेंट केला जातात। तर जवळपास 42 जागा तुम्हाला या कॉलेजच्या स्टेट काउन्सिलिंगमधून फिल होताना दिसून येतील। जर आता आपण टोटल 20 कॉलेजमध्ये किती जागा आहे बघितलं तर आपण 20 कॉलेजमध्ये टोटल गव्हर्नमेंटच्या जागा चेक केल्या तर 1688 एवढी तुम्हाला इंटेक कॅपॅसिटी बघायला मिळते। 254 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जाणार आहे, GOI जो कोटा आहे त्याच्यामधून 12 जागा भरल्या जातील आणि टोटल जर आपण कॅटेगरी वाईज सीट बघितल्या तर SC कॅटेगरीसाठी 112, जनरलमधून 52 जागा ज्या आहेत त्या वुमनमधून आहेत, 2 जागा ऑर्फनमधून बघायला भेटतील, 7 जागा तुमच्या फिजिकल हँडिकॅपच्या दिसतील। त्याचबरोबर ST कॅटेगरीचा विचार करतो तर 59 आणि 28 जागा ज्या आहेत त्या तुमच्या जनरल वुमन कोट्यामधून आहे, 1 जागा ऑर्फनची, 5 जागा फिजिकल हँडिकॅपच्या आहे। फिजे कॅटेगरीचा विचार केला 25 जागा जनरलच्या आहे, 12 जागा वुमन कोट्याच्या आहे, 1 जागा ऑर्फनची आणि 2 जागा फिजिकल हँडिकॅपच्या आहे। NT1चा विचार केला तर 22 जागा जनरलच्या आहे, 10 जागा वुमनच्या, 1 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपची मिळते। NT2चा विचार केला 30 जागा जनरलच्या आहे, 14 जागा वुमन कोट्याच्या आहे, 3 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपच्या बघायला भेटतील। NT3चा विचार केला 18 जागा जनरलच्या आहे, 8 जागा वुमन कोट्याच्या आणि 1 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपची मिळते। OBC कॅटेगरीचा विचार केला तर 160 जागा जनरलच्या आहे, 76 जागा वुमन कोट्याच्या आहे, 2 जागा ऑर्फनच्या आणि 14 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपच्या मिळतील। त्या टोटल ज्या सीट आहेत ना तर त्या आपल्या
SC कॅटेगरीपासून OBC कॅटेगरीपर्यंतच्या आहेत टोटल रिझर्व्ह कॅटेगरीच्या मिळून. जर आपण ACBC कॅटेगरीचा विचार केला तर 84 जागा जनरलच्या, 40 जागा वुमनच्या आहे, 2 जागा ऑर्फनच्या आणि 7 जागा ज्या आहेत त्या अपंग मुलांसाठी तुम्हाला बघायला मिळतील ACBC कॅटेगरीच्या. EWSचा जर विचार केला 85 जागा जनरलच्या आहे, 40 जागा वुमनच्या आहे, 1 जागा ऑर्फनची आणि 7 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपच्या बघायला भेटतील. ओपनचा विचार केला 273 जागा जनरलच्या, वुमनच्या 123 जागा आहे, ऑर्फनच्या टोटल 4 जागा, 19 जागा फिजिकल हँडिकॅपच्या आहे. टोटल 1350 जागा ज्या आहेत त्या कॅटेगरीनुसार फिल केल्या जातील. ऑदर रिझर्वेशनमधून डिफेन्स 1च्या जागाचा विचार केला तर 28 जागा जनरलच्या आहे, 13 जागा या ठिकाणी तुम्हाला वुमनच्या मिळतील. डिफेन्स 2चा विचार केला 12 जागा जनरलच्या आहे, 6 जागा वुमन कोट्याच्या आहे. डिफेन्स 3चा विचार करतो तर 5 जागा जनरलच्या आहे, 2 जागा वुमन कोट्याच्या आहे. MK म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर राहतं, 4 जागा तुम्हाला जनरलच्या मिळतील, 2 जागा वुमन कोट्यासाठी. टोटल 72 जागा तुमच्या ऑदर रिझर्वेशनमधून भरल्या जातील. 1422 जागा तुमच्या स्टेट काउन्सिलिंगमधून कॅपराऊंड 1मधून भरल्या जातील आणि बाकी ज्या सीट आहेत त्या तुमच्या ऑल इंडिया कोटा आणि GOI कोटा जे आहे ना तिथून भरल्या जातील. त्यानंतर जर आता आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये जे फर्स्ट नंबरचं कॉलेज आहे ना YMT BMS कॉलेज तुम्हाला नवी मुंबईमध्ये बघायला मिळतं. 3104 या कॉलेजचा चॉईस कोड आहे. टोटल इंटेक कॅपॅसिटीचा विचार केला तर 100 जागा आहेत, 100 पैकी 15 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातील. हा ऑल इंडिया कोटा जो आहे ना तो जे आपण 50,000 रुपये देऊन CET सोलो फॉर्म भरला ना तर तो वाला तुम्हाला बघायला मिळतो. आणि ज्या काय बाकीच्या सीट आहेत ते तुमच्या इथं कॅटेगरी वाईज भरल्या जातील. आता इथं प्रायव्हेट कॉलेज आहे त्याच्यामुळं डिफेन्स 1 डिफेन्स 2 किंवा जे फिजिकल हँडिकॅप ऑर्फन आहे ना तर असं कुठल्याही प्रकारे रिझर्वेशन बघायला मिळत नाही. आता SC कॅटेगरीमधून जर जनरलमधून बघितलं तर 3 जागा मिळतील, वुमनमधून 2 जागा आहे. आता तुम्हाला जो ऑल इंडिया कोटा यस दिसतं ना तर हा काही सीट रिझर्वेशन नाही आहे. तर आपला जो 50,000चे 2 राऊंड होणार आहे ना तिथून जर एखादी जागा उरली तर ती जागा थर्ड राऊंडमध्ये स्टेट काउन्सिलिंगमधून फिल केली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला AIQS इथं तुम्हाला मेन्शन केलेलं दिसत आहे. जर तिकडची जागा उरली तर ती जागा मग सगळ्या कॅटेगरीमध्ये वाटून दिली जाते आणि जेवढी काय त्या कॅटेगरीच्या हिशाला जागा आहे ना ती जागा मग थर्ड राऊंडच्या सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला AIQSच्या समोर मेन्शन केलेलं राहील. ही गोष्ट लक्षात ठेवणं आहे. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी या कॉलेजच्या जागा कॅटेगरी वाईज बिलकुल चेक करू शकतात. जर आता आपण टोटल बघितलं तर 70 जागा तुमच्या कॅटेगरीमधून भरल्या जातील, 15 जागा तुमच्या IQNRI कोट्यामधून भरल्या जातील आणि 15 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातील. तसंच जर एखादं प्रायव्हेट कॉलेज मायनॉरिटीचं येत असेल तर त्या कॉलेजच्या सीट पण जसं मी तुम्हाला KG मित्तलचं एक्सप्लेन केलं ना वरी 2 नंबर गव्हर्नमेंट कॉलेजच्या तर त्याच पद्धतीने फिल केल्या जातील. त्या मायनॉरिटीच्या विद्यार्थ्याला त्या जागा दिल्या जातील. जर त्या मायनॉरिटीचा विद्यार्थी 4th राऊंडपर्यंत नसेल तर मग त्या जागा ज्या आहेत त्या जनरल कॅटेगरीमधून फिल केल्या जातील. ही तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवणं आहे. आणि लास्ट इयरला जवळपास 105च्या आसपास तुम्हाला BMSचे प्रायव्हेट कॉलेज दिसत होते. यावर्षी फक्त 97 कॉलेज आहेत. 97 कॉलेजमध्ये जर आपण टोटल जागा बघितल्या इंटेक कॅपॅसिटी तर 7,740 तुम्हाला बघायला मिळते. त्याच्यापैकी 1,161 जागा तुमच्या ऑल इंडिया कोटा 15% मधून भरल्या जाणार आहे आणि बाकीच्या ज्या उरलेल्या जागा आहेत तुमच्या स्टेट काउन्सिलिंग आणि मॅनेजमेंट कोट्यामधून भरल्या जाणार आहे. जर आपण SC कॅटेगरीचा विचार केला 295 जागा जनरलमधून, 126 जागा वुमन कोट्यासाठी. ST कॅटेगरीचा विचार केला 159 जागा जनरलच्या आहे, 68 जागा तुम्हाला वुमन कोट्यामधून मिळतील. FJ कॅटेगरीचा विचार केला 68 जागा आहे जनरलच्या, 29 जागा तुम्हाला वुमन कोट्यामधून मिळतील. NT1चा विचार केला 57 जागा आहे जनरलच्या, 24 जागा मिळतील वुमनमधून. NT2चा विचार केला 79 जागा जनरलच्या, 34 जागा मिळतील वुमनमधून. NT3चा विचार केला 45 जागा जनरलच्या, 20 जागा मिळतील तुम्हाला वुमन कोट्यामधून. OBCचा विचार केला 430 जागा जनरलच्या आणि मुलींसाठी 185 जागा मिळतील. ह्या टोटल रिझर्व्ह कॅटेगरीच्या मिळून जागा आहेत. त्यानंतर जर आपण ACBCचा विचार केला तर 373 जागा जनरलच्या, 160 जागा वुमनच्या. EWSमध्ये कुठल्याही प्रकारे जे आहे ते सीट प्रायव्हेट कॉलेजमध्ये रिझर्व्ह नसतात. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. EWSच्या मुलांना ओपनची सीट अलॉटमेंट केलं जातं पण तुम्हाला फी जी आहे ती EWSच्या रूलनुसारच देणं आहे. ही पण गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे. ओपन कॅटेगरीचा विचार केला 2284 जागा जनरलमधून, 980 जागा तुम्हाला या ठिकाणी वुमन कोट्याच्या बघायला भेटतील. टोटल 5416 जागा तुमच्या कॅटेगरीमधून भरल्या जातील आणि 1161 जागा तुमच्या IQNRI कोट्यामधून भरल्या जातील. 6577 जागा ज्या आहेत तुमच्या या ठिकाणी स्टेट काउन्सिलिंगमधून फिल होतात आणि 1161 जागा तुमच्या 15% ऑल इंडिया कोट्यामधून फिल होतात. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. त्यानंतर जर आता आपण विचार केला गव्हर्नमेंट BHMS कॉलेजचा तर आपल्या राज्यामध्ये गव्हर्नमेंटचं BHMS एकच कॉलेज तुम्हाला बघायला भेटतं. टोटल 63 जागा आहे, 9 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातील आणि त्यापैकी 9 जागा ज्या आहेत ते तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातील आणि बाकी ज्या सीट आहेत ते तुमच्या स्टेट काउन्सिलिंगमधून आणि ऑदर रिझर्वेशनमधून भरल्या जातील. जसं की तुम्ही SC कॅटेगरीसाठी बघितलं तर 5 जागा जनरलच्या आहे, 2 जागा वुमनच्या आहे. ST साठी 3 जागा जनरलची, 1 जागा वुमनची.
फीजे कॅटेगरीचा विचार केला तर एक जागा जनरल, एक जागा वुमनची, NT1ची जनरलची एकच जागा आहे, NT2चा विचार केला तर दोघांसाठी पण एक एक जागा तुम्हाला दिसते, NT3चा विचार केला तर जनरलची एक जागा आहे, OBCसाठी 6 जागा जनरलच्या आहे, 3 जागा वुमनच्या आणि एक जागा फिजिकल हँडिकॅपची मिळते, ACBCचा विचार केला तर 3 जागा जनरलच्या आहे, 2 जागा वुमनच्या आहे, EWSच्या 4 जागा जनरल, 1 जागा वुमनची मिळते, ओपनचा विचार केला तर 8 जागा जनरल, 4 जागा गर्लसाठी, एक जागा जी आहे ती ऑर्फनची आणि एक जागा फिजिकल हँडिकॅपची बघायला मिळते, 51 जागा तुमच्या स्टेट काउन्सिलिंगमधून कॅटेगरीमधून फिल केल्या जातील. ऑदर रिझर्वेशनचा विचार केला तर डिफेन्स 1 मधून जे आहे ते दोघांसाठी एक एक जागा आहे, डिफेन्स 2ची जनरलची एकच जागा आहे, 3 जागा ज्या आहेत ते तुमच्या ऑदर रिझर्वेशनमधून, टोटल 54 जागा तुमच्या स्टेट काउन्सिलिंगमधून भरल्या जातील आणि 9 जागा ज्या आहेत ते तुमच्या या ठिकाणी फिल केल्या जातील ऑल इंडिया कोट्यामधून. असंच जर आता आपण प्रायव्हेट BHMS कॉलेजचा विचार केला तर CMP मुंबईचं आपलं पहिलं कॉलेज बघायला मिळतं. याची पण इंटेक कॅपॅसिटी 100ची आहे, 15 जागा ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातील, 15 जागा IQNRI कोट्यामधून भरल्या जातील आणि बाकी उरलेल्या जागा ज्या आहेत ना ते या ठिकाणी कॅटेगरी वाईज भरल्या जातील. जसं BMSचं मी एक्सप्लेन केलं त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता आणि बघू शकता की कोणत्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी टोटल किती जागा आहेत. जर आता आपण टोटल BHMSचे कॉलेज बघितले त्यावरची BHMSचे पण पूर्ण कॉलेज पार्टिसिपेट करत नाही आहे, मला वाटते 57-58च्या आसपास टोटल कॉलेज आहेत, पण त्यापैकी जवळपास 41 कॉलेजला जे आहे ते यावर्षी परमिशन भेटलेले आहे, म्हणजे 41 कॉलेज जे आहेत ते BHMSचे काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करत आहेत. टोटल 41 कॉलेजमध्ये मिळून जर इंटेक कॅपॅसिटी बघितली तर 3345 जागा आहेत. याच्यापैकी ऑल इंडियामधून 501 जागा भरल्या जातील आणि एवढ्याच जागा तुमच्या IQNRI कोट्यामधून भरल्या जातील. तुम्ही या ठिकाणी चेक करू शकतात. तर 500 जागा ज्या आहेत त्या तुमच्या IQNRI कोट्यामधून भरल्या जातील. आणि जर आता आपण कॅटेगरी वाईज बघितलं तर BHMSच्या पूर्ण कॉलेजमध्ये मिळून SC कॅटेगरीच्या 115 जनरलच्या जागा आहे आणि वुमनसाठी 50 जागा आहे. ST कॅटेगरीचा विचार केला तर 62 जागा जनरलच्या आहे, 27 जागा वुमनच्या आहे. फीजे कॅटेगरीचा विचार केला तर 27 जागा जनरलच्या, 11 जागा तुम्हाला मिळतील वुमनच्या. NT1चा विचार केला तर 22 जागा जनरलच्या, 10 जागा मिळतील वुमन कोट्याच्या. NT2चा विचार केला तर 31 जागा जनरलच्या, 13 जागा मिळतील वुमन कोट्याच्या. NT3चा विचार केला तर 18 जागा जनरलच्या, 7 जागा मिळतील वुमन कोट्याच्या. OBCमधून 169 जागा जनरलच्या, 72 जागा वुमनसाठी. जर आपण ह्या टोटल सीट बघितल्या तर तुम्हाला SC कॅटेगरीपासून OBC कॅटेगरीपर्यंत टोटल रिझर्व्ह कॅटेगरीच्या मिळून बघायला मिळतील. त्यानंतर जर ACBCचा विचार केला 147 जागा जनरलच्या आहे, 62 जागा तुम्हाला वुमनमधून मिळतील. EWSच्या कुठल्याही प्रकारे प्रायव्हेट कॉलेजमध्ये जागा नसतात. ओपनचा विचार केला तर 1051 जागा जनरलच्या, 450 जागा गर्लसाठी मुलींसाठी आणि 2344 जागा तुमच्या कॅटेगरीमधून भरल्या जाणार आहे. 500 जागा तुमच्या IQ कोट्यामधून भरल्या जाणार आहे. 2844 जागा तुमच्या कॅपराऊंड स्टेट काउन्सिलिंगमधून भरल्या जातील 1मध्ये आणि बाकीच्या 501 जागा आहेत तुमच्या ऑल इंडिया कोटा 50,000 रुपये देऊन तुम्ही जी काउन्सिलिंग केली ना तिथून भरल्या जातील. नंतर आपण युनानीचा विचार केला तर युनानीचे टोटल 3 गव्हर्नमेंट कॉलेज बघायला भेटतील. 180 टोटल इंटेक कॅपॅसिटी, 27 जागा ऑल इंडिया कोटा EECC मार्फत भरल्या जातील आणि बाकी उरलेल्या जागा ज्या आहेत त्या स्टेटमधून भरल्या जातील. आणि हे कॉलेज जे आहेत ते मायनॉरिटीमध्ये येत आहे, मुस्लिम मायनॉरिटीमध्ये, त्यामुळे इथं फक्त मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांनाच अलॉटमेंट केलं जातं. त्याच्यामुळे कुठेही कॅटेगरी वाईज तुम्हाला सीट दिसणार नाही आहे. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला सीट अलॉटमेंट केलं जात नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर 107 जागा जनरलमधून, 46 जागा वुमनमधून, टोटल 153 जागा तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर जर आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर टोटल 4 प्रायव्हेट कॉलेज तुम्हाला युनानी कोर्ससाठी बघायला मिळतील. 230 जागा तुम्हाला मिळतील, 35 जागा ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातील, जो की CET-CEL 50,000 रुपये देऊन कंडक्ट करतं आणि बाकी उरलेल्या जागा ज्या आहेत त्या तुमच्या 112 जनरल आणि 49 जागा वुमनसाठी ह्या तुमच्या स्कॉलरशिपच्या फॉर्ममध्ये भरल्या जातील कॅटेगरी वाईज. आणि टोटल जर 34 जागा बघितल्या आपण तर तुमच्या IQ कोट्यामधून भरल्या जातील, 195 जागा तुमच्या कॅपराऊंडमधून भरल्या जातील स्टेट काउन्सिलिंगमधून आणि बाकीच्या सीट आहेत जवळपास 35 जागा ते त्या तुमच्या या ठिकाणी फिल केल्या जातील ऑल इंडिया कोटा BHMS BMSच्या 15% काउन्सिलिंगमधून. तर पहा हे एक सीट मॅट्रिक्स होतं ग्रुप Bचं कॅपराऊंड 1चं, त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. जेवढ्या काय सीट मी तुमच्याबरोबर एक्सप्लेन केला तेवढ्या सीट आणि तुमचा कॅटेगरी रँक जे आहे त्यांना तुम्ही कम्पेअर करून एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो आयडेंटिफाय करू शकता. तुम्हाला एक 99% खात्री येऊन जाईल की तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं की नाही होऊ शकतं. लास्ट इयरचा कॅटेगरी वाईज जर तुम्ही रँक घेऊन चलत असाल आणि अलॉटमेंट होण्याची अपेक्षा करत असाल तर बिलकुल पण होणार नाही आहे. जर पुढच्या राऊंडमध्ये नवीन कॉलेज ॲड झाले किंवा मग जे जुने कॉलेज होते ज्यांना की परमिशन नाही भेटली कॅप राऊंडला तर ते जर सेकंड राऊंडमध्ये थर्ड राऊंडमध्ये आले तर कट ऑफ मेंटेन होऊ शकतो. अदरवाईज जर एवढ्या सीट लास्ट राऊंडपर्यंत जर राहतील तर त्या कंडिशनमध्ये लास्ट इयरपेक्षा यावर्षी BMS BHMSचा कट ऑफ तुम्हाला 100% हाय दिसून येईल. पहा जे काही सीट मॅट्रिक्स होतं त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये कुठलीही अपडेट आली तर आम्ही ती सविस्तर एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर नक्की शेअर करू.